व्हावे जीवित पत्रुण समान मानावे इहलोके परलोके तरावे कीर्तिरूपे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे सकल सुखाचा त्याग करो निसादिजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसे करावे याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे तव शौर्याचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे जीवनातला एकच क्षण दे त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहाया मुचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत हा मंत्र आहे नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे मलेंच बाधा शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी पुंडली कौरदेवानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सगळ्याला हे दिलं आहे पहिल्या दिवशी आपण ज्याला मिळालं नसेल त्यांनी सांगा अजून देतो पण दिलेलं आहे ते हरवून टाकू नका देतो उद्याच्याला हां ज्याच्यापाशी आहेत त्यांनी सगळ्यांनी बाहेर काढलं पाहिजे आणि ज्याला नाही आहे त्यांनी सांगा काही हरकत नाही लक्षात येईल ते पण समोर ठेवून म्हणा नाहीतर मग त्याला दुसरा पर्याय करावा लागेल एकदाच छापून आणून ठेवायचं इथं लावलं की संपलं नवीन मुलं आहेत आज नितीन महाराजांच्या पाठशाळेतले आहेत ते पण आलेले आहेत त्यांनाही देतो आज मला भेटून जा संपल्यावर बरं का देतो सगळ्यांना शिवचरित्र कशासाठी असा आपला काल परवा विषय चाललेला आहे का शिवचरित्र काय ऐकायचं अनेक गुणांचा समुच्चय त्यातले काही गुण आपण काल पाहिले सगळेच पाहणं एकाच दिवसात शक्य नाही कारण प्रत्येकाचा विस्तार आणि प्रत्येक गोष्टी ज्या ज्या वेळी शिवचरित्रातला तो विषय येईल उदाहरणार्थ अफजल खान मारताना काय काय घडतंय घटना कळेल पण घटनेमागची पार्श्वभूमी काय पुढचा विषय काय त्यातनं शिवाजी महाराजांची दिसणारी गुण काय याचं आपल्याला त्यावेळेस अवलोकन करत जायचं आहे पण काही गुण पटकन आपण का शिकायचं या विषयाने जेव्हा विचार करतो तेव्हा त्यातले अनेक गुणातले काही गुण थोडक्यात काल विचार केले आपण काही आता सांगता येण्यासारखे म्हणजे वैयक्तिक आपल्या जीवनात आपल्याला उत्कर्षाला जायचं असेल तर शिवचरित्रातला एक एक गुण घेतला तर एक एक माणूस उद्धरून जाऊ शकतो नुसतं शिवचरित्राचा अभ्यास केला तर माणसाचा उद्धार होऊ शकतो असं पण म्हणायला हरकत नाही अभ्यास आणि त्याच्या विषयानं लिखाण बोलणं नुसतं अभ्यास नुसतं लिखाण नुसतं वाचन नुसतं लिहिणं ग भा मेहेंदळे हे इतिहासाचे मोठे अभ्यासक आहेत होते आता ते गेल्या वर्षी गेले पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या विषयानं ते म्हणायचे मी गेल्या 50 वर्षात एकही दिवस असा घालवला नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाने अस्सल कागद वाचला नाही अस्सल कागद याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या काळात तयार झालेला एकमेकाला लिहिलेली पत्रं असतात ना ती त्यावेळेसची असतात आज असं झालं की 10 वर्षानं ते झालेलं आहे ते साधन असतं तसं शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांच्या दरबारातून गेलेली पत्रं किंवा बाहेरच्या लोकांनी एकमेकाला लिहिलेली पत्रं किंवा त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या विषयानं लिहिलेल्या बखरी म्हणजे ऐतिहासिक विषयाची जी साधनं असतात अभ्यासाची त्यातले अनेक विषय असतात ते फार विलक्षण मनुष्य आहेत ते अरबी फारशी शिकले आणि अरबी फारशी कागद म्हणजे मुघल दरबारचे असतील विजापूर दरबारचे असतील गोवळकोंड्याच्या दरबारचे असतील निजामाच्या दरबारातले असतील तेही कागद ते वाचत होते आपल्याला मराठी असतो मारामार आहे थोडंसं इंग्लिश लिहायला वाचायला कॉलर टाईट होते ते पोर्तुगीज शिकले ते इंग्लिश शिकले ते फ्रेंच शिकले ते अरेबिक किंवा ज्याला पर्शियन म्हणतो आपण ती पण भाषा शिकली लिपी लिहायला वाचायला शिकले आणि त्यातले कागदातले काय दाखले शिवाजी महाराजांच्या विषयानं आहेत ते सगळे ते सांगायचे आणि त्यांनी त्या अर्थाने शिवचरित्र मग लोकांपुढं मांडलं 40 वर्ष अभ्यास केल्यानंतरनं त्याच्यावर ग्रंथ लिहिला दुर्दैवानं त्याने लिहिलेला शिवाजी महाराजांच्या चरित्रातला अफजल खान वधापर्यंतचाच ग्रंथ प्रकाशित झाला आहे पुढचं लिखाण लिहून झालं आणि ते गेले तो आता प्रकाशित होईल पण जे लिहिलेलं आहे ते किती आहे सांगू का 2,500 पानाचा एक भाग असे 2 भाग आहेत
एक भाग आहे तो मुख्य ग्रंथ आहे, दुसरा भाग आहे ती त्याची पुरवणी. त्याच्यात तळटिपा म्हणजे कळतंय ना, वरती एखादा विषय लिहिलेला असेल तर त्याला पूरकता हे कोणत्या ग्रंथात याच्या आधी उद्भूत झालंय किंवा कोणत्या ऐतिहासिक कागदात आहे आणि त्याच्या विषयानं मी कुठून घेतलंय ह्याचं संदर्भ, हे असे संदर्भ खाली लिहिलेले आहेत. ते अर्धपान तळटिपण, अर्धपान वरचं चरित्र असा विषय आहे. म्हणजे एक माणूस काम करायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विषयानं केवढं काम करू शकतो. दुसरे बाबासाहेब पुरंदरे केवढं काम आहे. त्यांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांचं चरित्र 1000 पानाचं चरित्र आहे. आपण आधार म्हणून ते 99% वापरतो. इतरही अनेक ग्रंथ वापरतो. लोकांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एकच पुस्तकाचं घेतून बोलतो, पण अनेक ग्रंथ शिवचरित्राच्या विषयानं ज्यांनी मांडणी केली आहे त्याचं चिंतन आपल्याला पूरक जे आहे त्या पद्धतीने आपण पाहतो. नुसतं शिवचरित्र एवढाच जीवनाचा ध्यास एका शिक्षकाचा मुलगा, ते सुद्धा ड्रॉइंग मास्टर, म्हणजे लौकिक अर्थानं शिक्षकात अनेक गोष्टी वेगळ्या मागं पुढं असतात. एखादा मराठीचा शिक्षक असतो, एखादा संस्कृतचा असतो, पण हे ड्रॉइंग मास्टरचे विद्यार्थी म्हणजे मुलगा, पण ड्रॉइंगचा त्यांचा कधी संबंधच आला नाही. एकदा शाळेत शिक्षकांनी त्यांना विचारलं ड्रॉइंग करण्यासाठी आवश्यक काय, कारण यांचे वडील ड्रॉइंग मास्टर आहेत माहीत आहे, आणि त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं ड्रॉइंग काढायला आवश्यक काय. याला पहिलं उत्तर काय तुम्ही आम्ही देऊ की शिस्पेन आवश्यक आहे, कागद आवश्यक आहे, थोडं हाताला कला आवश्यक आहे. हे म्हणले खोडरबर आवश्यक आहे. शिक्षकांनी मरस्तूर मार, चित्र काढायला खोडरबर नाही, शिस्पेन आवश्यक आहे आणि त्याचे गुण आवश्यक आहेत. पण वडिलांनी जसं ड्रॉइंगचा विषय केला तसं त्यांना लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या कथा घरात सांगितल्या गेल्या आणि शिवाजी महाराजांची प्रीती लहानपणापासून त्यांना जडली. शिवाजी महाराजांचे किल्ले पाहावेत, वडिलांनी बरोबर नेलन दाखवला, सिंहगड दाखवला, राजगड दाखवला, अजून काही किल्ले दाखवले वडिलांनी, आणि प्रीती लहानपणापासून जडली. शिवचरित्राचं अध्ययन, अभ्यास, वाचन खूप गोष्टी केल्या. काही जुनी कागदपत्र जी प्रकाशित नव्हती ती इतिहास संशोधक म्हणून लोकांपुढे आणून मांडली आणि शिवचरित्र लिहिण्याची, बोलण्याची प्रेरणा झाली आणि त्यातून शिवचरित्र सांगत गेले. शिवचरित्र त्यांनी लिहिलं त्याच्याबद्दल घडलेली गोष्ट अशी आहे. पु ल देशपांडे नाव ऐकून असाल, मराठीतले साहित्यिक आहेत, मोठे साहित्यिक आहेत. हे पु ल देशपांडे एकदा मुंबईतून दिल्लीला चालले होते. जाताना दिल्लीला रेल्वे स्टेशनवर गेले. आता दिल्लीला जाईपर्यंत काहीतरी ज्याला वाचायचा नाद असतो ना त्या माणसाला आयुष्यात काही कमी पडत नाही. त्यांनी रेल्वे स्टेशनवर चौकशी केली, पाहिलं काय आहे, आता जाताना काहीतरी वाचायला घेऊ, दिल्लीला जाताना रस्त्यात नुसतं रेल्वेत बसण्यापेक्षा वाचन होईल. नुसतं असं करू नये बरं का, कायम व्यग्र असावं माणसानं. मी आपल्या प्रमोद महाराजांचं एक गोष्ट सांगतो, तुम्हाला माहीत आहेत म्हणून त्यांचा विषय सांगतो. प्रमोद महाराज आणि केशव महाराज नामदास दोघं मिळून नागपूरला चालले होते. पंढरपुरातून नागपूर केशव महाराजांचा कार्यक्रम होता आणि प्रमोद महाराज बरोबर होते, दोघं मिळून निघाले होते. थोडंसं पंढरपूर सुटलं आणि केशव महाराजांनी त्यांच्या गप्पा झाल्या. थोडंसं मागं पुढं झालं की केशव महाराज म्हणले, बुवा काय मी अभंग म्हणतो, बरोबर आहेत का तुम्ही पहा. पाहायचं कसं, गाथा बरोबर होता. प्रमोद महाराजांनी हातात गाथा घेतला आणि केशव महाराजांनी म्हणायला सुरुवात केली. नागपूरपर्यंत किती अभंग म्हटले दोघाला माहीत नाही, फक्त दोघं एकमेकाला एक झाले, ह्यानी म्हणलं की दुसरा त्यांनी म्हणायचं. इतकं पाठांतर केशव महाराजांचं आहे आणि बरोबर प्रमोद महाराजांसारखा माणूस आहे, ते बघतायत. चुकलं की सांगायचं फक्त, वळ चुकली आहे, मागं पुढं झाली. शक्यतो होतच नाही ज्याला पाठ आहे त्याला. म्हणजे गाडीत काय करावं, झोप काढावी ठीक आहे थोडंसं, पण काय करावं, चिंतन करावं, वाचन करावं, मनन करावं. तसं पु ल देशपांडे दिल्लीला जात असताना काहीतरी वाचलं पाहिजे म्हणून रेल्वे स्टेशनच्या पुस्तकाच्या स्टॉलवर गेले आणि पुस्तकाच्या स्टॉलवरून पुस्तक काय आहे तर ते नवं काय आलं बाबा ते म्हणलं अहो हे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, नवीन आलेलं आहे, 10 खंडात आहे. पूर्वी ते पुस्तक 10 बारीक बारीक तुकड्यात होतं, आता ते एकत्रित केलेलं आहे. त्यांनी ते पाहिलं, त्यावेळेस प्रसिद्धी नव्हती, एवढं मोठं काही नव्हता विषय, आणि ते पुस्तक घेतलं वाचायला. रेल्वे सुटली, थोडंसं बसाबशी झाली की जे पुस्तक वाचायला घेतलं ते दिल्ली येईपर्यंत झोप नाही काही नाही, पुस्तक सगळं संपूर्णच खाली ठेवलं. असं विलक्षण की ते खाली ठेवावं अशी इच्छासुद्धा उत्पन्न झाली नाही. एक भाग संपला की दुसरा झाला की तिसरा. फक्त जेवायच्या वेळेस भुकेची जाणीव झाल्यावर खाल्लं पिल्लं तेवढंच, झोपसुद्धा नाही. आणि तिथनं दिल्लीतनं जेव्हा काम संपून माघारी आले ते कोण बाबासाहेब आहेत हुडकत आधी पत्र लिहिलं आणि मग भेटूनच आले. इतकं विलक्षण, रसाळ, महाराष्ट्र रसात काय काय यातला कुठला गुण नाही असं नाही, सगळे काही गुण या पुस्तकात आहेत.
सगळं काही शिवचरित्रातलं सार आणण्याचा यात प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय जर पाहायचं असेल तर या पुस्तकात पाहिल्यावर आपल्याला कळतं. ग्रंथच आहे तो, त्या अर्थाने ती पुस्तक आहे आणि आपण ते विचार करतो. पण हे पुस्तक लिहिलं झालं, वाचलं लोकांनी, हजारो लोकांनी वाचलं. मी तर त्याच्या विषयानं जेव्हा आपण विचार करू तेव्हा असं म्हणू शकतो की मराठीतलं ज्ञानेश्वरी गाथा यानंतरचं सगळ्यात जास्त खपणारं कोणतं पुस्तक असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चरित्र आहे. एकाच वेळी या ग्रंथाची 1,00,000 प्रती वितरित केलेल्या आहेत. 1,00,000 प्रती सामान्य गोष्ट आहे का बघा. असं आता त्याची 25वी एडिशन चालू आहे, म्हणजे 25वी आवृत्ती निघालेली आहे. एवढ्या आवृत्त्या भागवत गीता, गाथा, ज्ञानेश्वरी याच्याशिवाय कुठल्याही ग्रंथाच्या निघत नाही. एक आवृत्ती निघाली, दुसरी झाली की लोकांना आनंद होतो, दुसरी एडिशन आली. पण हे तसं आहे, शिवचरित्राची किमया आहे. तुमचं जीवन, लोक तुम्हाला ओळखायला लागले साहित्यिक म्हणून, वक्ता म्हणून. किती ओळखायला लागले? हिंदुस्थान सरकार उत्तम एखाद्या विषयातलं ज्ञान प्राप्त करणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कार देतात. पद्मातले 3-4 प्रकार आहेत: पद्म, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न आहे, त्याच्या खालोखालचा पुरस्कार आहे ते पद्मविभूषण आहे. तो पद्मविभूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना दिला केवळ शिवचरित्राच्या विषयानं. म्हणजे आपलं जीवन उत्कट करायचं असेल, आपलं जीवन उच्चतेला न्यायचं असेल तर शिवचरित्राचं काय करता येऊ शकतं. अनेक विषय आहेत. शिवचरित्र कशासाठी? यासाठी आपल्या वारकरी संप्रदायाच्या विषयानं विषय सांगतो. म्हणजे आता थोडं स्वार्थ म्हणून सांगतो आपल्याला, बरं का. एके ठिकाणी एक आपल्यातले कीर्तनकार, तुम्ही जसं ऐकत होता तसं कीर्तन प्रवचन करणारे, मागं आमच्या वडिलांकडे शिवचरित्र ऐकायला आले. ऐकलं, झालं आणि इच्छा झाली की जेव्हा कथा करतोय तेव्हा मी शिवचरित्र सांगेन, हे बोलून झालं. रामायण कथा घेतली, एका गावी रामायण केलं आणि रामायणात रामरायाचा आणि काही विषय शिवछत्रपतींचा साम्यतेचा आला की त्यांनी शिवाजी महाराज तिथं सांगितले. लक्षात घ्या, शिवाजी महाराज सांगितले 10 मिनटं 15 मिनटं. कसं आहे शिवाजी महाराज, रामरायाचाच वारसा कसा सांगतायत ते सगळं सांगितलं. आणि रामायण कथा संपल्यावर संध्याकाळी मुक्कामावर गेले. झोपणं, जेवण, खाण असतं तसं. गावातले लोक रोज भेटायला येतात, गप्पा मारतात, बोलतात. तसं आले आणि बोलून झाल्यावर लोकांनी सांगितलं की आज तुम्ही शिवचरित्र सांगितलं. त्यांना वाटलं की गावातल्या लोकांना असं वाटतंय काय की शिवाजी महाराज का सांगू नयेत, नका म्हणून म्हणतायत काय. पण गावातले लोक म्हणले नाही नाही तसलं काही नाही, उलटं आम्हाला ते आवडलं. शिवाजी महाराज चरित्रच तुम्ही सांगा. रामाची कथा सांगतायत त्याच्याबरोबर रोज 1 तास शिवाजी महाराजही सांगा. आणि याने 8 दिवस पुढं सांगितलं. सांगितल्यावर ठरलेली जी काही रामायणाची बिदागी ठरली होती, मानधन ठरलं होतं, त्याच्यापेक्षा दुप्पट पाकिट गावकऱ्यांनी दिलं. हा स्वार्थ साधता येईल म्हणून तरी शिवचरित्र सांगायला काही हरकत नाही. मी स्वार्थ म्हणालो बरं का, निदान आपलं मानधन तरी वाढेल. पण शिवचरित्र काय आहे, इतकं विशाल आहे, इतक्या गोष्टी आहेत. आपण काल विचार करीत होतो त्यात आपण वारकरी मंडळी आहेत आणि मग शिवचरित्र का, हा एक भाग आपल्या चर्चेत आला होता. आध्यात्मिक गोष्टीचा विचार करावा, मग शिवचरित्र का. कीर्तन, प्रवचन किंवा उद्बोधन करीत असताना कसं करावं याच्याबद्दल नाथ महाराजांनी आदर्श सांगितलेला आहे. बरोबर आहे ना. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. कोणची चरित्र? सगुण चरित्र म्हटलेलं आहे. ऐसी कीर्तनाची मर्यादा हे शेवट सांगितलं आहे. सगुण चरित्र, सगुण म्हणजे ज्याचे गुण चांगले आहेत त्यांची चरित्र सांगावी. बादशाह बिरबलाच्या गोष्टीत काही मजा नाही. ते काय गुण आहेत काय, सगळे अवगुण. म्हणजे बादशाह बिरबल बुद्धिमान आहे दाखवताना बादशाह मूर्ख हे 10 वेळा कळत आहे. मग ते बादशाह सांगायचंच कशाला. सांगत असताना या गोष्टी सांगा, शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या सांगा. 100 गोष्टी आहेत, लाख गोष्टी आहेत, कुठं सोगढल तिथं आहे. मानसशास्त्र विषय तुमचा चालला आहे, समजा मनोविज्ञान कीर्तनात काही विषय आला आहे, समोरच्याचं अंतःकरण जाणून घेणं किंवा एखाद्या गोष्टी गेल्यावर काय ते मनोविज्ञान त्याला म्हणतो आपण. मनकवडेपणा किंवा दुसऱ्या अर्थानं मानसशास्त्र. शिवाजी महाराजांच्या आणि अफजल खानाच्या भेटीच्या आधी, अफजल खान निघाल्यानंतर सगळे लोक म्हणत होते महाराज सला करा, तो क्रूर आहे, तो कपटी आहे, तो घातकी आहे, त्याला भेटायला जाऊ नका.
भीत होते. अफजल खानाला लोक भीत होते. भेटायला जाऊ नका. मग काय करा, सला करा, म्हणजे तह करा. नको, भानगड नको. पण शिवाजी महाराजांनी लोकांची सशासारखी भीत असलेली काळजं प्रत्यक्ष एक कृती अशी केली की त्यानंतरनं लोकांना वाटायला लागलं जिथं शिवाजी महाराज आहेत तिथं यश आहे, जिथं शिवाजी महाराज आहेत तिथं विजयच मिळणार. का? शिवाजी महाराजांनी मनोविज्ञान जाणलं. तुम्ही कथेचा अर्थ कसा लावायचा विषय वेगळा आहे. आपल्याला सगळ्याला माहीत आहे की अफजल खान वधाच्या आधी शिवाजी महाराजांनी एक दिवशी पहाटे झोपेतून उठले आणि स्वप्नात भवानी आली. नमस्कार करीत करीतच उठली आणि लोकांना बोलवून घेऊन सांगितलं माझ्या स्वप्नात भवानी आली. तिनं सांगितलं मी तुझी तलवार होऊन राहिली आहे. म्हणजे तलवार दिली असं आपण म्हणतो लौकिक अर्थाने. मी तुझी तलवार होऊन राहिली आहे. आता तुला तो 32 दाताचा बोकड मी तुझ्या दारात आणून देते, तू त्याला मार. लोकांना शिवाजी महाराजांच्या दैवी संचाराची भावना निर्माण झाली. झाला असेल, उलट्या अर्थाने विचार करू आपण तसा, झाला असेल नसेल सोडून द्या, पण लोकांना काय वाटायला लागलं की भवानी शिवाजीराजाला प्रसन्न आहे. आता ते जिथं म्हणतील तिथं हात घातला की यश आहे. हे मनोविज्ञान आहे. खूप ठिकाणी मनोविज्ञान सांगता येण्यासारखं आहे शिवाजी महाराजांचं. सगुण चरित्रे परमपवित्रे. मग संतांची चरित्र आम्ही ऐकतो, तशीच सगुण चरित्र शिवाजी महाराजांचं आहे. आम्ही भगवंताच्या कथा रामाच्या, कृष्णाच्या, हनुमंताच्या ऐकतो, तसंच शिवाजी महाराजांचं आहे. कारण शिवाजी महाराज म्हणून जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आम्ही केवळ 300 वर्षाच्या इतिहासाच्या पूर्वी जन्मलेला एक महात्मा एवढाच विचार करतो. पण तोही अवतारी पुरुष आहे असा विचार करत नाही. अवतारी पुरुष म्हणजे कोणाला म्हणावं? राम, कृष्ण, हनुमंतराय, लक्ष्मण, अजून काय 100 असतील आपल्याकडे, ती खूप आहेत. तसेच शिवाजी महाराज अवतारी पुरुष आहेत याचा विचार कधी करणार? अवतारी पुरुषाच्या दोन्ही पद्धतीने विचार करेन. पहिला विचार असा, अवतार म्हणजे काय, त्याच्याबद्दल कोणी काही लिहिलं आहे का? अवतार याच्या विषयानं शिवभारत नावाचा शिवाजी महाराजांचा समकालीन असणारा कवींद्र परमानंद नेवासकर, नेवासा भागातलं कोण आहे का? लक्षात ठेवा, नेवासा परिसरात जन्मलेले एक कवी, संस्कृतचे विद्वान, ते शिवाजी महाराजांच्या बरोबरचे आहेत. बरोबरचे आहेत म्हणजे नुसते त्या वयातले नाहीत, शिवाजी महाराजांच्या पदरी असणारे राजकवी आहेत असं म्हणा. ते शिवाजी महाराजांच्या बरोबर आग्र्याला गेलेले आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र संस्कृतमध्ये लिहून ठेवलं आहे. जसं ते महाभारत तसं हे शिवाजी महाराजांचं शिवभारत 32 अध्यायाचं उपलब्ध आहे. शाहिस्तेखानाच्या छाप्यापर्यंत पुढचं मिळालंच नाही, कुठं गेलं काळाच्या उधारात माहीत नाही, पण जे आहेत त्यात त्यांनी लिहून ठेवलं आहे. शहाजीराजांचे वडील मालोजी राजे यांना या जनतेची सतत चिंता, हे मुसलमान राजे लोकांना त्रास देतात, अत्याचार करतात, हे लोक गांजले चालले आहेत, यांचा उद्धार झाला पाहिजे, हे सुखाई नाही व जगले पाहिजेत अशी चिंता. आणि त्यांना स्वप्नात महादेव येतात आणि सांगतात मी तुझ्या घरात तुझ्या नातसूनाच्या पोटी जन्माला येतोय, काळजी करू नकोस, या सगळ्या गोष्टींचा मी भाग करेन. म्हणजे अवतार नाही तर दुसरं काय आहे? बरोबर आहे ना? रामकृष्णाचे कसे अवतार आहेत तसंच कृष्णाच्या आधीचा विचार करा. मी तुझ्या पोटी जन्माला येतोय म्हणून देवाने सांगितलं, मग जप तप केलं म्हणून भगवान त्यांच्या पोटी जन्माला आले. तसंच शिवाजी महाराजांच्या बाबतीत विचार करायसारखा विषय आहे. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावे. आदी वंदन कुणाला करावं? या पद्धतीने करावं. आणि अवतार जसा हा एक भाग आहे, तसा अवतार म्हणजे काय? सकल जनांना आपला सुखाचा आधार ज्याच्यामुळे निर्माण होतोय, ज्याचं कार्य असं काही विलक्षण आहे की लोकांना त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाते. हा सामान्य मनुष्य नाही, हा असामान्य मनुष्य आहे. याच्याकडे पाहून आपण जीवन आपलं व्यतीत करावं किंवा याच्या आश्रयाला राहून जीवन व्यतीत करावं अशी भावना निर्माण होते, त्याला अवतार म्हणावं. बरोबर आहे का? रामासारखं जीवन असावं, कृष्णासारखं जीवन असावं. नुसतं रामाचं, कृष्णाचं, हनुमंताचं त्यांच्यासारखं चरित्र म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी त्याच्यासारख्या करायच्या नाहीत. लोक अर्थ काढताना विपरीत करतात. एका गावात एक कीर्तन चालू असतं आणि कीर्तन संपत असताना माणूस सांगतो की दारू पिऊ नका. बोलता बोलता चांगलं राहा, हा दुर्गुण आहे, हे वाईट आहे, हे व्यसन आहे, यानं शरीर पोखरलं जातं, चांगलं नाही.
मग त्याचं प्रात्यक्षिक दाखवायचा प्रयत्न करतो. हातात दारूची बाटली दुसऱ्यात ग्लास घेतो, ग्लासमध्ये 4 किडे टाकतो आणि त्यात दारू ओततो. बघा काय होतंय, किडे मरतात. म्हणजे तुम्ही पण मरणार असं त्याला सांगायचं आहे. पण बेवडा असतो ना, ती पक्का हुशार आहे. ते बघतो, महाराज बरोबर आहे म्हणले, पण पिऊ नका, चुकीचं आहे. का? पोटातले किडे मरायसाठी पिली पाहिजे असं वाटतंय. म्हणजे अर्थ काय काढायचा, योग्य की अयोग्य? अर्थ योग्य काढायचा. अख्खं रामायण ऐकल्यावर रामाची समाप्ती रामायणाची होताना जेव्हा रामकथावाला म्हणतो यातलं तात्पर्य काय काय घेतलं पाहिजे, रामाचं शौर्य घेतलं पाहिजे, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी हा गुण घेतला पाहिजे, हनुमंतरायाची भक्ती घेतली पाहिजे, रामाप्रती असणारं निष्ठा घेतली पाहिजे, लक्ष्मणाचं बंधुप्रेम घेतलं पाहिजे, भरताचं बंधुप्रेम घेतलं पाहिजे, सीतेचाही गुण घेतला पाहिजे. म्हणजे कोणाच तरी चांगला आहे ते घेतलं पाहिजे. पण माणसं कसे आहेत ते सांगतात रावणाचा गुण घ्यायचा. कोणचा? तो पण चांगला नाही, ज्ञानसंपादन नाही, तपाचरण नाही. रावणाचा कोणचा गुण? त्रैलोक्याची सत्ता गेली, धनसंपदा गेली तरी हरकत नाही, पण पळवून आणलेली लोकांची बायको माघारी देऊ नये. हा काय गुण आहे काय? गुण काय? सगुण. चांगला आहे, स म्हणजे चांगलं, ते घ्यावं, कीर्तनात ते मांडावं, म्हणून शिवचरित्र बोलावं. एक दुर्गुण जगात दाखवा की शिवचरित्रात आहे. एकही दुर्गुण नाही. एकही दुर्गुण नसणारं चरित्र म्हणजे अवतारी पुरुषाचं चरित्र आहे, म्हणून शिवचरित्र ऐकायचं आहे. अजून विषय खूप आपण बोलत होतो. आध्यात्मिकदृष्ट्या शिवाजी महाराजांचा जेव्हा विचार करतो, म्हणजे अवतारी गुणाचाही विचार करतो, त्यावेळेस आध्यात्मिक थोडंसं मागं ठेव. शिवाजी महाराज अवतारी पुरुष म्हणजे काय? जनतेला सुखाची सावली हा भाग झाला. पण परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, युगायुगातून मी जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी अवतार धारण करतो, हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आणि ज्ञानेश्वरीत माऊलीत तेच सांगतात, साधूचा मान घेऊशी दैत्याची कुळे नाशी, धर्माशी नीतीशी शेजे भरी. धर्म आणि नीती या दोघांना एकत्रित नांदायला लावतो. कसं? अधर्माचा, अधर्मी लोकाचा निपात करून आणि जे साधू लोक आहेत त्यांचा होणारा अपमान नष्ट करून त्यांना पुन्हा मान सन्मान प्राप्त करून देऊन. शिवाजी महाराजांच्या चरित्रात काय आहे सांगा. काल साधूंची अनेक आपण उदाहरणं पाहिली. आणि मग अधर्मी लोकांचा निपात किती, जसं अर्जुनाने 18 औक्षणी केला तसा शिवाजी महाराजांनी ते म्हणायला हरकत नाही. 5 पातशायात दाबून टाकल्या, संपून टाकल्या. 18 टोपीकर जे जनतेवर अत्याचार करतायत. तुम्ही म्हणाल जनतेवर अत्याचार कसे काय? टोपीकर तर व्यापार करतायत. टोपीकर याचा अर्थ परकीय युरोपीय राष्ट्रातले जे, फक्त आपल्याला टोपीकर म्हणजे इंग्रज माहिती आहेत. टोपीकर म्हणजे इंग्रज नुसते नव्हे. टोपीकर म्हणजे आपल्याकडे त्यांना टोपीकर म्हणायची पद्धत आहे. टोपी घालायची त्यांच्याकडे सिस्टीम ती आपल्याकडे नव्हती. त्यावेळी आपल्याकडे रुमाल, पटका, पागोटं किंवा किरीट असे भाग आहेत, ते बांधायची पद्धत होती. हे टोपी घालून येतात नुसती म्हणून त्यांना टोपीकर. त्यात फ्रेंच, इंग्रज, डच, वलंदेज म्हणजे प्रत्येक देशाचे वेगळ्या वेगळ्या, पोर्तुगीज, हे प्रत्येक देशाचे वेगळे वेगळे आहेत. खूप आहेत, ते 18 जण आहेत. आणि म्हणून त्यांना 18 टोपीकर आणि 5 पातशाया शिवाजी महाराजांनी संपवल्या. हे सगळे व्यापार करायला आलेले नुसते नाहीत, हे इथं राज्य करायला आलेत, इथली संपत्ती लुटायला आलेत, या लोकांना गांजायला आलेत, या लोकांचा धर्म संपवायला आलेले आहेत. आणि म्हणून त्यांचं पारिपत्य शिवाजी महाराजांनी केलं. हे अवतारी पुरुषाचं कार्य आहे. आणि या अर्थाने लिहिताना कवी भूषणाने छत्रपती, तोही समकालीन आहे, शिवाजी महाराजांना भेटलेला आहे. त्यांनी छंदशास्त्रावरती एक ग्रंथ लिहिला, अलंकारशास्त्र म्हणतो आपण ते शिकताल आता वारकरी शिक्षण संस्थेत. आणि इथं शिकताना ते शिकाल अलंकारशास्त्र, कोणचा अभंग कसा म्हणावा, त्याचा छंद कोणचा आहे, किंवा ओव्या, ओवी हा छंद आहे, अभंग हा छंद आहे. छंद म्हणजे ते छंदीफंदीतला छंद नाही बरं का, काव्यशास्त्रातला अलंकार त्याला म्हणतात. तो कसा म्हणायचा त्याचा गुण आहे, त्या पद्धतीनं म्हणावा लागतो. तर त्याच्यावरती कविभूषणानं एक विस्तारानं अलंकारशास्त्र सांगणारा ग्रंथच लिहिला.
मग ते एखाद्या अलंकाराचं वर्णन तो कसा असतो, त्याचं कसं म्हणावा, त्याचे शब्द किती, त्याच्या मात्रा किती, ते सगळं सांगितलं. आणि त्याला उदाहरण देताना शिवाजी महाराजच दिले. त्याला शिवराज भूषण असं नाव आहे. दुसरा शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिला त्यांनी शिवाबावनी नावाचा, कविभूषणाने लिहिलेला आहे. आणि त्यानं त्यात लिहिलंय, काल करत करी काल में नाही तो कनको काल, काल करत करी काल में कर सर्जा करवाल. म्हणजे कलियुगामध्ये तुर्कांचं काल करायचा म्हणजे मृत्यू करायचं काम आता यमाला राहिलेलं नाही. ते कोण करतंय तर ते शिवाजी महाराजाची तलवार करते आहे. मग हे अवतारी पुरुषाचंच कार्य आहे का नाही. त्याचे खूप काव्य आहेत. त्यात त्यांनी एकात लिहिलंय, राखी हिंदुवानी हिंदुवान की, सिपाहीन की रोटी राखी, कंधे पे जनुआ राखा, गले में माला राखी, राम नाम मुखात, गळ्याला माळ, खांद्यावरचं जानवं, मुखात राम, कपाळावरचा टिळा आणि शिपायाची रोटी कुणी राखली, छत्रपती शिवाजी महाराजांनी राखली. खूप काव्य आहेत. काशी जी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तर सबकी सुन्नत होती. आधीचं खूप मोठं आहे काव्य, ज्या ज्या वेळेस ती येईल ते मी सांगेन. पण काय, काशीजीची कला, काशीजीची कळा गेली, मथुरा मस्जिद झाली. पण हे थांबलं कोणामुळं? आम्ही सगळेच मुसलमान झालो असतो, पण हे शिवाजी महाराजांमुळं थांबलं. म्हणून आमचा धर्म राहिला, हे कविभूषण सांगतो. खूप मोठी मोठी काव्य आहेत त्याची. शक्रज मिशैल तर अर्कतम फैल पर बिजन की रैल पर लंबोदर देखिये, अनेक वर्णनं केलेली आहेत. इंद्रजिमी जंब पर बाढव संब पर रावण सदंब पर रघुकुल राज आहे. इंद्र जसा जृंभासुरावर, रावणावर जसा राम, तसं शेवट म्लेंच चतुरंग पर शिवराज देखिये, तसं हे मुसलमानांच्या कुळावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज आहे. दख्खन की ढाल बोयो हिंदू की दीवार भयो, काल तुर्कान को. दख्खनेची ढाल, उत्तर हिंदुस्थानात आलेलं मुसलमानाचं आक्रमण दक्षिणेत गेलं नाही, ती राखलं कुणी, दख्खनेची ढाल झाले ते छत्रपती शिवाजी महाराज. हिंदूंची दिवार भयो, हिंदूंची भिंत, हिंदू धर्मरक्षणाची भिंत. मग अशा धर्मरक्षक राजाचं चरित्र आपण ऐकायचं नाही तर कोणाचं ऐकायचं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि त्या अर्थाने वारकरी म्हणून या गोष्टींचा उहापोह आपण केला पाहिजे. खूप गोष्टी आहेत, युद्धविशारद, अमकं तमकं, एक एक गोष्टी आपण खूप पाहिल्या काल. मगाशी म्हणत होतो त्यात होता विषय, वेद राखे विदित पुराण राखे, सारयुत नाम राखे, राखे अतिरसना सुधर्मे. वेदाचं रक्षण केलं, पुराणांचं रक्षण केलं, मुखामधल्या रामनामाचं रक्षण केलं. हिंदूंकी चोटी राखे, हिंदू लोकांची शेंडी राखली. आता हिंदू शेंडीच राखायची बंद झालेली आहे. खांद्यावर जानवं नाही, गळ्यात माळ नाही, डोक्याला तिळा नाही. पहिले हिंदूंचे हिंदू म्हणवणारेच लोक धर्मरक्षकाच्या ऐवजी धर्मभक्षक झालेले आहेत. टिळा न लावता घरात राहणं म्हणजे घरात अपशकुन करून राहणं आहे. गंध कपाळाला कधी लावायचं नाही त्याचा काळ ठरलेला आहे, फक्त सुतक असताना लावायचं नाही. आता सगळे सुतके आहेत. वारकरी मंडळी तेवढे गंध लावलेले जिवंत दिसतात, बाकी सगळे सुतकी म्हणजे मेलेले आहेत. हिंदून की चोटी राखे, शिपाहीन की रोटी राखे, कंधे पे जनुआ राखो, माला राख्यो गरमे. आम्ही तुम्ही गळ्यात माळा घालतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. राजन की हद्द राखो, तेज बल शिवराज. शिवाजी महाराजांनी आपल्या बळाच्या जोरावर राजाची सीमा जी आहे, म्हणजे राजेपण जे आहे ते राखलं. असा विषय महत्त्वाचा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला चिंतन करायचं आहे. काल मी बोलताना म्हणालो की आध्यात्मिक शिवाजी महाराज आम्हाला कोणी सांगत नाही, माहीतच नाहीत. शिवाजी महाराज आध्यात्मिक पुरुष आहेत. देवीचा स्वप्नात येऊन दृष्टांत देणं, देवीने प्रसन्न होणं, एकदा नाही अनेक वेळा शिवाजी महाराजांच्या चरित्रात. तू हे कर. जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा जगदंबेचं स्मरण केलं आणि देवी
स्वप्नात येऊन किंवा प्रत्यक्षात येऊन त्यांना दृष्टांत दिला, कर. अनेक ठिकाणी शिवाजी महाराज एकदा पट्टा किल्ला आहे, विश्रामगड उर्फ पट्टा, त्या किल्ल्यावर बसून चालले होते, पालखीत बसून चालले होते आणि बोई पालखी पळवत होते, बरोबरचे मावळे होते बरोबर. आणि जात असताना एकदम बोरीच्या झाडाला अंगावरचा कपड्याचा शेला असतो का नाही अंगावरचा, तो अडकला की टर कपडा फाटला. शिवाजी महाराजांची पालखी थांबवली लोकांनी, ती कपडा सोडवला आणि पालखी पुढं चालली. पुढं जाताना शिवाजी महाराजांनी सांगितलं, थांबा, इथं खंडती लावा. खंडती म्हणजे कुदळ टिकावा लावा आणि खाणा. खणलं, धन सापडलं. कसं काय? दैवी दृष्टांत आहे किंवा मानसशास्त्र जाणतायत शिवाजी महाराज. याचा गुण हे काय? कपडा बोरीला अडकला, याच्या खाली धन आहे. दैवी दृष्टांत. अफजल खानाचा दृष्टांत मगाशी सांगितलं, कितीतरी वेळा आहे शिवचरित्रात हा. मग भगवान कुणाला येऊन दृष्टांत देतो? अवतार आहे त्याला, सामान्याला येत नाही, तुमच्या आमच्या स्वप्नात येत नाही. हां, शिवाजी महाराज श्रीशैल्यमला गेले, दक्षिण भारताला दिग्विजयाला गेले, त्यावेळी श्रीशैल्यमच्या महादेवाची पूजा केली. महादेवाची पूजा केली, कमळं वाहिली, मोठी पूजा, यथा सांग सागर संगीत सगळी केली. आणि सगळ्यात शेवट आपलं शिरकमल वाहण्याची त्यांना इच्छा झाली, ते काढून तलवारीनं व्हावं असं वाटलं. बरोबरच्या लोकांनी थांबवलं किंवा थांबले, ठीक आहे. पण ही कथा झाली, सगळा विषय झाला. जेव्हा श्रीशैल्यमचं महात्म्य आम्ही वाचतो तेव्हा श्रीशैल्यमला असं आहे की हा महादेव, श्रीशैल्यमच्या महादेवाच्या महात्म्यात शिरकमल वाहणं ही सगळ्यात भक्तीची उत्कटता मानली गेलेली आहे. श्रीशैल्यमला ते करतात लोक, मागं कधी काळात खूप झालेले आहेत. मग हे कळलं कसं शिवाजी महाराजांना? किंवा भक्तीची इतकी उत्कटता असामान्य पुरुष असल्याशिवाय येत नाही. तुकोबारायांसारख्या शिवाय, ज्ञानोबारायांसारख्या शिवाय एवढी उत्कट भक्ती दुसऱ्या कोणाला जमूच शकत नाही. कळलं कसं? श्रीशैल्यमला शिरकमल व्हायचं असतं म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी अभंग लिहिलेला आहे, माहीत आहे का आपल्याला? माहीत नाही. तंजावरला शिवाजीराजांची धाकटे बंधू जे आहेत एकोजी राजे, त्यांचा वंश राहतो. त्यांच्याकडे सरस्वती महाल लायब्ररी नावाची हस्तलिखिताचा मोठा संग्रह आहे. लाखो हस्तलिखितं तिथं आहेत, जुन्या काळापासूनचे आहेत, 300, 500, 400 वर्षाचे आहेत. आपले मराठी लोक तिथं अभ्यासाला गेले आणि त्यांना शिवाजी महाराजांनी लिहिलेला एक अभंग सापडला. त्यात लिहिलेला आहे, हस्तलिखित आहे, जुना आहे. काय लिहिलं आहे? नाशवंत सुखासाठी अंतरला जगजेठी, नाही नाही साती गोष्टी, लक्ष 84 साठी मनुष्य जन्म गेल्यावरी काय करशील बरे, शिवराज सांगे जनान म्यातोच टाकिली वासना. ज्याची वासना गळून पडली आहे ते शिवाजी महाराज आहेत. या अभंगात लिहिले, मनुष्य जन्म गेल्यावर काही उपयोग नाही, लक्ष 84 काय फिरून जावं लागेल. मग आता मिळालं आहे तर त्याचं साध्य जे आहे जन्माचं ते चांगलं करून घे, भगवत प्राप्ती करून घे. पण तुम्ही आम्ही कसं आहेत, आसक्तीत अडकून राहतो. काय म्हणायचं त्याला, जे सुख आहे ते खरं सुख न घेता ऐहिक सुखात अडकून राहतो, भगवंताला विन्मुख होतो. शिवाजी महाराजांनी लिहिलेला अभंग आहे. आणि मग अशा शिवाजी महाराजांच्या चरित्राचं चिंतन आपण केलं पाहिजे, म्हणून हा शिवचरित्राचा विषय आहे. ज्यांनी तुकाराम महाराजांचं पूजन केलं, ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचं पूजन केलं, ज्यांनी पंढरपूरच्या विठोबाचं पूजन केलं, भक्त म्हणून पूजन केलं, नुसतं सामान्य नाही. आणि ते राजा आहेत त्या अर्थाने म्हणून तर आहेच आहे, अनेक गोष्टींनी केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चिंतन आपण केलं पाहिजे, विचार आपण ऐकले पाहिजे, वारकरी म्हणून ऐकले पाहिजेत. प्रजाहित दक्ष राजा, धर्मरक्षक राजा. मग धर्माचाच विचार जर आपल्याला जीवनभर करायचा आहे वारकरी म्हणून, कीर्तनकार म्हणून, प्रबोधनकार म्हणून, प्रवचनकार म्हणून, तर मग जे धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी म्हणून जगतात त्यांचंच चरित्र आम्ही तुकोबारायांचं चरित्र आम्ही ऐकतो ना, तसं शिवाजी महाराजांचं ऐकलं पाहिजे. म्हणून हा शिवचरित्राचा अट्टहास. युद्धात विशारद आहेत शिवाजी महाराज, किती विशारद आहेत. युद्धाच्या सगळ्या कथा सांगत नाहीत. जगाच्या मिलिटरी स्कूलमध्ये, जगात ज्या ज्या देशात मिलिटरीचे मोठे मोठे स्कूल आहेत त्या त्या ठिकाणी मिलिटरीचे ऑफिसर तयार होतात, असे मोठे मोठे स्कूल असतात.
त्या ठिकाणी पैकी काही जणांनी सांगितलं म्हणून कळतं, पण बाकी ठिकाणी जगात सगळ्या ठिकाणी सुमारे 13 लढाया सगळ्याला शिकवल्या जातात. युद्धशास्त्राचं गणित त्याला कळण्यासाठी 13 अजून जास्त असतील, पण त्या शिकवल्या जातात. त्या 2 लढाया महत्त्वाच्या आहेत. त्या 2 लढाया आहेत त्या आपल्या आहेत. त्यातली पहिली लढाई आहे कोणची? शिवाजी महाराज आणि अफजल खानाचं युद्ध. आणि दुसरी लढाई आहे बाजीरावाचं आणि निजामाचं युद्ध, पालखेड. पालखेड माहीत आहे का? पालखेड मराठवाड्यात थोडंसं आहे, राक्षस भुवनच्या जवळ. त्या पालखेडची बाजीरावाची लढाई आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाची लढाई, जगातला कोणताही मिलिटरीचा योद्धा असेल तर तो शिकतोच. कारण युद्धशास्त्राचे नियम शिवाजी महाराजांनी बदलून टाकलेले आहेत. युद्धशास्त्राचा पहिला नियम आहे, युद्ध शत्रूच्या भूमीवर लढावं, आपल्या भूमीवर लढू नये. का? आपल्या भूमीवर लढलं की आपल्या लोकाला त्याचा त्रास होतो, म्हणून पलीकडच्या देशात जायचं, आक्रमण करायचं आणि त्या देशावर काय करायचं, आपल्या भानगडीत पडायचं नाही. हा पहिला नियम आहे. दुसरं, आक्रमण करीत असताना लक्षात ठेवा, जेवढं शत्रू सैन्य आहे त्याच्यात 1.5 आपलं असावं तरच आक्रमण करावं. शिवाजी महाराजांच्या चरित्रात 100 गोष्टी सांगेन. 1.5 काय भानगड नाही. किती महत्त्वाचा नाही शत्रू, आम्हाला तो बुडवायचा हा भाव महत्त्वाचा आहे. तानाजी मालुसरे सिंहगडावर चढून गेले, किती लोक होते? वरती किती होते? 1000 वर आणि खालून 300. दरवाज्यावर आलेली पुन्हा 300, ते पण जास्त नाही. कोंडाजी फरजंद पन्हाळ्यावर गेला चालून, वर 1200 लोक आहेत आणि किल्ल्यात किती आहेत? किल्ल्यात 1200 आहेत. कोंडाजी किती घेऊन गेलाय माहिती आहे का? काल सांगितलं 60. अहो 60 म्हणजे काय, इथं बसलेत ती 60 पेक्षा जास्त आहेत हो, बघा तुम्ही. आणि किल्ला पण सामान्य नाही. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी 10,000 लोक घेऊन हल्ला केला आणि शिवाजी महाराजांना स्वतःला पराभव पत्करावा लागला. 1000 लोक कापले गेले, शिवाजी महाराज माघारी आले. नेताजी पालकरांनी हल्ला केला, त्यालाही जमलं नाही आणि त्यावर हा कोंडाजी जातोय. किती लोक? 60. किल्ला केवढा आहे माहिती आहे का? आज किल्ल्यावर अख्खं तालुका स्टेशन आहे. तालुक्याचं पोलीस स्टेशन, तालुक्याचं कोर्ट, तालुक्याची कचेरी आणि तालुक्याच्या गावाला जे वरती लागतं ते सगळं तिथं आहे. 350 बुरुजांचा किल्ला आहे. प्रत्येक बुरुजाला एक माणूस म्हटला तरी पुरा पडत नाही. आणि कोंडाजीनं किल्ला घेतला. बघा, म्हणजे 2 उदाहरणं लगेच सांगितली. अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला तेव्हा त्याच्याबरोबर 25,000 लष्कर आहे आणि शिवाजी महाराजांपाशी किती आहेत? 5,000, 7,000, 10,000 म्हणजे शिकस्त. अख्ख्या स्वराज्यातलं माणसाचं गणित आहे. पण तरी सुद्धा त्याच्यावर चालून गेले, संपवलं. शाहिस्ते खान 1,00,000 लोक आहेत, त्याच्यात जाऊन छापा घालायचा आहे म्हणजे किती लोक पाहिजेत? 1.5 लाख पाहिजेत. घेतले किती? 300, 600. त्यातले निम्मे मागं ठेवले. त्यांना सांगितलं अमक्या ठिकाणी थांबा. 300 घेतले, त्यातले दारात निम्मे ठेवले. आत अवघ्या काही लोकांनी शिवडी मारली आणि कापाकापी केली. करायचं आहे काय हे महत्त्वाचं आहे. कसं करायचं हे शिवचरित्राचं गुह्य ते आहे. कमीत कमी लोकांनीशी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सैन्याचा पूर्ण पराभव म्हणजे शिवाजी महाराज. मग अशाच राजाचं चरित्र आम्ही का नाही ऐकायचं? रावण होता ना, त्रैलोक्याचा सम्राट होता, राजा होता. त्याच्यापाशी काय असणारं दळ थोडं होतं काय? असणारं दळ नुसतं थोडं नव्हतं, सर्व शास्त्राने शस्त्राने युक्त होतं. पण त्याचं पारिपत्य माकडाच्या फौजेनं घेऊन केलं ना रामरायांनी. दोघंच धनुर्धारी, राम आणि लक्ष्मण. बाकी सगळे दगड घ्या, गोटे घ्या, गदा घ्या आणि मारा, किंवा उड्या मारून त्यांना मारा. बाकीच्याला शस्त्रही नाहीत. शिवाजी महाराजांची फौज त्यातली आहे. कितीतरी युद्ध. पण शिवाजी महाराजांचं पहिलं युद्ध वयाच्या 18व्या वर्षी जे झालंय, फतेह खान 10,000 लष्करानिशी शिवाजी महाराजांवर चालून आला विजापूरच्या आदिलशहाकडून. शहाजीराजाला कैद केली आणि शिवाजी महाराजांना संपवायला तो पाठवला. शिवाजी महाराजांपाशी माणसं किती आहेत? परत मोजकीच. अख्ख्या स्वराज्यात 10,000 माणसं नाहीत त्यावेळेस. आणि त्या 10,000चा पूर्ण पराभव शिवाजी महाराजांनी केला. कशाने केला? दगडांनी केला. लक्षात ठेवा. फतेह खानाच्या फौजेवर शिवाजी महाराजांचं लष्कर 500 लोकांची टोळी, 400 लोकांची टोळी केली. वरून गडावरून चालून गेले. जेवढं होईल तेवढं साधता येईल तेवढं साधलं, माराकापी केली
आणि शत्रू सावध झाला अंगावर झाला की पळून गडावर निघून आले. गडावरती निघून आले पुरंदरावर. आणि पुरंदरावरती आता शत्रू तिथून आला आहे म्हणून हे सगळे पुरंदरावर चालून निघाले, खालून डोंगरावर निघाले चालून. आता पुरंदर जिंकून शत्रू संपून टाकू. फतेखानाची फौज निघाली. यांनी गडापर्यंत येईस तो थांबले, काहीही केलं नाही. आणि मग काय केलं, थोडं टप्प्यात आले, आपल्या गणितात आले की वर्ण तटावरून दगड दोंडे ढकलून दिले. डोंगरावरून दगड ढकलला की तो गणगळत गणगळत खाली येतो. त्याची गती, डोंगराचं जरी त्या दगडाचं वजन किलो 2 किलो 5 किलो असलं तर गतीमुळं त्याला अनेक पटीने वजन प्राप्त होतं. गती येते ना. एक दगड लागला, नुसता बारका दगड जरी लागला तरी टेंगूळ येतो, पण तोच दगड असा गोफडीनं फिरवून मारला की फुटतंच, नुसतं टेंगूळ नाही. तसं दगड वरून सोडला की तो 5 किलोचा दगड 50 किलोचा होऊन लोकांच्या अंगावर पडतो आणि मग ते पडलेल्या दगडानं माणसं नेहमी मेले. बरं, दगड एकटे आले नाहीत, ते वरनं जेव्हा पडले, सोडले खाली, तेव्हा डोंगरावरती पसरलेल्या दुसऱ्या दगडाला धडका घेत बाहेर पडले. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 ते निवांत पडलेले तेही त्याच्याबरोबर खाली आले. आणि फतेखानाची निम्मी फौज या दगडाखाली चेंगरून मारली शिवाजी महाराजांनी. आणि पुढं आलेली पुन्हा गोफणीने मारली. युद्धशास्त्राचे नियम आपल्याला पाहिजे तसे कसे बदलायचे किंवा कसे वापरायचे हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या मिलिटरी स्कूलमध्ये शिकवलं जातं. जगातली इतर राष्ट्रे शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जगतात. व्हिएतनाम नावाचा देश आहे, माहीत आहे का नाही तुम्हाला? पहा, त्याला आपल्याकडे अनाम देश म्हणतात, व्हिएतनाम. या व्हिएतनामचे पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख होते हो ची मिन्ह. आणि हो ची मिन्ह आणि अमेरिका किंवा व्हिएतनाम आणि अमेरिका असा सुमारे 40 वर्ष संघर्ष झाला. अमेरिका आता जगात कसं बलाढ्य राष्ट्र आहे, जगाचा फौजदार म्हणतात त्याला. सर्व संपन्नता आहे, आर्थिक संपन्नता आहे, शस्त्राची संपन्नता आहे, मिलिटरी अत्याधुनिक आहे त्यांची, त्यावेळेसही होती. त्यांचं आणि अमेरिकेचं आणि व्हिएतनामचं युद्ध झालं. व्हिएतनामच्या लोकांनी प्रबळ युद्ध केलं. 40 वर्षांनी अमेरिकेने युद्धाचा नाद सोडून दिला. व्हिएतनामने विजय प्राप्त केला, अमेरिकेचा पराभव केला. डोंगर दऱ्यातून हातात घेतलेल्या काय भाले, तलवारी, बर्ची, त्यांच्याकडचे अजून काही कमी जास्त शस्त्रे असतील ते घेऊन ते लोक लढले. आणि ते व्हिएतनामचे पंतप्रधान भारत देशात आले. कर्मधर्म संयोगानं महाराष्ट्रातही ते येऊन गेले. मोहन धारिया नाव ऐकून असाल, पुण्यातले, सामाजिक कामात मोठं नाव आहे. या मोहन धारियाची त्यांची एका स्टेजवर भेट झाली. व्हिएतनामही ते हो ची मिन्हही ते परत बोलून गेले की एवढं मोठं प्रबळ असणाऱ्या अमेरिकेबरोबर तुम्ही युद्ध केलं, कशाच्या बळावर केलं, कसं काय तुम्ही जिंकलात, काय तुमच्यापाशी काय असं होतं की ते तुम्ही जिंकलात? ते म्हणले, आम्ही शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि आम्ही त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही हे युद्ध जिंकलो. परदेशातले लोक सांगतात. इंग्लंडचे लोक म्हणतात, शिवाजीसारखा राजा आमच्या देशात जन्माला यायला पाहिजे होता, मग आम्ही जगावर राज्य केलं. ते अजून काही देशावर होतं, ते आता सगळ्या जगावर केलं असतं आणि त्याचा गौरव आम्ही आत्तापर्यंत टिकून ठेवला असता. दुर्दैवानं महाराष्ट्रात, हिंदुस्थानात शिवाजी महाराजांचा गौरव व्हायचा तसा होत नाही, केला जात नाही. आता थोडं लोकात जागृती आली, शिवाजी महाराज कळायला लागले. शिवाजी महाराज सर्वदूर सगळ्या लोकांना सांगण्यासाठी शिवचरित्राचा प्रयत्न केला पाहिजे. प्रतापगडावरती महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल असणारे, ते नाव विसरलो मी, ते आले प्रतापगडावर आले. आणि त्यांनी प्रतापगडावर नाही, ते राज्यपालाचं एक भवन उन्हाळ्यामध्ये गारव्यासाठी म्हणून महाबळेश्वरात राहिलेलं आहे. आणि महाबळेश्वरात ते राहायला आले. महाबळेश्वर फिरताना ते म्हणाले की समोर काय आहे, हे डोंगर काय आहेत, आमका आहे, आमका आहे, आमका, हा किल्ले प्रतापगड आहे. आणि मग तू काय प्रतापगड? ते म्हणले, मला माहीत आहे, शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झाली आणि तिथं मारलं, मला ती पाहायला जायचं आहे. आणि ती तिथं आले, प्रतापगड पाहिला आणि त्यांना दुःख झालं. त्यांनी सांगितलं यशवंतराव चव्हाणांना की तुम्ही या प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं, एवढा मोठा पराक्रम घडला, पण या प्रतापगडावर त्यांचं स्मारक नाही. त्यांची ऊर्जा मिळण्यासाठी काही केलं पाहिजे, मग तुम्ही ते करा. सुरुवातीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने नकार दिला, कारण आमचं राष्ट्र निधर्मी आहे, शिवाजी महाराजांचा विचार म्हणजे हिंदुत्वाचा विचार, आम्ही ते करणार नाही असा नकार दिला.
आणि त्यांनी राज्यपाल म्हणून सांगितलं, मी राज्यपाल म्हणून सांगतोय, तुम्ही करत नसाल तर मी राज्यपालाच्या अखत्यारीतून हे काम करेन. म्हणून मग महाराष्ट्र शासनाने पुन्हा ते काम केलं आणि ते पुतळा उभारला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतापगडावर त्यांच्यामुळे उभारला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने पुढे त्याला मान्यता दिली, मग मंत्रिमंडळाने खर्च केला. म्हणजे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची एवढी उपेक्षा. आम्ही शिवाजी महाराज त्या अर्थाने कळले नाहीत, ते कळवून घेतलं पाहिजे म्हणून शिवाजी महाराजाच्या चरित्राचं चिंतन. कितीतरी विषय आहेत. नामदेवराय उत्तर हिंदुस्थानात गेले, माहीत आहे सगळ्याला. उत्तर हिंदुस्थानात गेले आणि त्यावेळेस उत्तर हिंदुस्थानात मोगलांचं मोठी सत्ता स्थापन. मोगलाची म्हणण्यात मला दिल्लीला यवन राजे होते. नामदेवरायांनाही विषाद वाटला. राजे यवनभ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले. मग येही अवतार घेतले, कली दोष हरावया. हा अभंग या अर्थाने जर शिवाजी महाराजांसाठीच नामदेवरायांनी आधी लिहिलाय म्हटलं तर काय वावं ठरतं. कलिकाळातले यवनराजांनी केलेले दोष हे निवारण करण्यासाठी अवतार धारण केला असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते शिवाजी महाराजांना लागू होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं चिंतन. मी खूप विषयानं बोललो. म्हणजे कथा कीर्तनातून आपल्याला सांगता यावं म्हणून चिंतन, आपल्याला मानधन वाढवून द्यावं म्हणून चिंतन, लोकांपर्यंत जावं म्हणून चिंतन, राष्ट्रीय उत्थान घडावं म्हणून चिंतन. बारीक बारीक खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत. खूप साकल्याने विचार करा. शेतकरी म्हणून शिवाजी महाराज विचार करा कधीतरी. एकाला म्हणजे राष्ट्रीय विचार आधी सांगतो आणि शेतकरी पण सांगतो, यात शेतकरी पण आपण आहे. एकाला शिवाजी महाराजांनी जमीन दान दिली, त्याची विद्वत्ता पाहून जमीन दिली. या गावात तुम्हाला आम्ही जमीन दिली. 3 वर्ष त्याच्याकडे लक्ष ठेवलं, त्यांनी जमीन पिकवली नाही, नुसती पडीकच ठेवली. शिवाजी महाराजांनी जमीन परत काढून घेतली. लक्षात ठेवा बरं का. जमीन दिली ती काही पिकवून खाण्यासाठी दिली, नुसतं आयदी बसण्यासाठी नाही, म्हणजे कार्यप्रवण व्हा. दुसरा विषय राष्ट्रीय आहे. 10 एकर 5 एकर जी काही जमीन आहे त्यात पीक केलं तर राष्ट्राचं उत्पन्न वाढतं ना. 2 पोते 10 पोते 100 पोते जी काही येतं ते राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्याने पिकवलेलं विकत घेऊन खाल हे तुमची ऐपत झाली, पण दुसऱ्याचं पिकवून खाल्लं म्हणजे राष्ट्राचा ऱ्हास आहे. आपलं वाढवा हे शिवाजी महाराज राष्ट्रीय वृत्ती आहे. आणि शेती करायला प्रवृत्त करतात ही त्यातली राष्ट्रीय वृत्ती आहे. शिवाजी महाराज असे आहेत. काल मी उदाहरण सांगितलं, चोरगे बंधू आहेत, खेड शिवापूरचे आहेत. त्यांना शिवाजी महाराजांनी विहीर बांधून दिली लहानपणी असताना. विहीर बांधून उत्तम शेती करतायत. घ्या, पुण्याच्या जवळ भरपूर पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो, पण पावसाळा संपला की प्यायला पाणी राहत नाही. मग शिवाजी महाराजांनी तिथं धरण, कोंडवं नावाचं गाव आहे. आपण पालखी सोहळा येताना लक्षात ठेवा, फुरसुंगीच्या पलीकडे थोडंसं कोंडवं आहे. तिथं कोंडव्याला शिवाजी महाराजांनी धरण बांधलंय. शेतीला पाणी घ्या, शेती पण उत्तम करा आणि वर्षभर पाणी पुरवून खा. एवढा विचार करणारा राजा आपल्याकडे आहे. मग यांचं चरित्र आपण केलं पाहिजे. शेतकऱ्याचा किती बारकाईने विचार करतात शिवाजी महाराज, मी सांगतो. ते मगाशी बोललो. बारदेश म्हणजे गोव्यातून महाराष्ट्रात म्हणजे आताचा शिवाजी महाराजांचं स्वराज्य असं धरू आपण, त्यावेळेसचं, आताचा महाराष्ट्र म्हणतोय मी. बारदेशातून मीठ यायचं आणि आपले शेतकरी जे मीठ करतात, शेती मीठ म्हणजे समुद्राच्या काठावर असणारे शेतकरी मिठाचं उत्पादन घेतात. शेती म्हणजे नुसती आपली भाताची, गव्हाची, ज्वारीची नाही, मिठाची शेती असते. आगरी लोक जे आहेत ते शेतीत मीठ उत्पादित करतात. म्हणजे समुद्राचं पाणी आलं भरतीला की ते शेतात भरून घ्यायचं आणि ते गेलं निघून की मग ते नुसतं आळेच्या आळे वाळवून ठेवायचे. मग ते वरती जे राहतं ते मीठ राहतं, पाणी जळून जातं वरच्या बाष्पीभवनानं, आणि ते मिठाची आगर करायची. म्हणजे सगळं मीठ एका ठिकाणी करायचं आणि ते विकायचं. मग आपल्या व्यापाऱ्यांपेक्षा किंवा आपल्या शेतकऱ्यांपेक्षा बारदेशातून आलेलं मीठ स्वच्छ असायचं, चांगलं असायचं आणि कमी पैशाला मिळायचं. म्हणून आपल्या लोकांचा ओढा तिकडं वाढला. आपल्या शेतकऱ्याचं मीठ लोक खाईनात. लक्षात येतं आहे का? दुसऱ्या देशातलं पांढरं आहे, स्वच्छ आहे, खायला चांगलं आहे. चांगलं म्हणजे त्यात माती कमी आहे. खडी मीठ आपण जर खाल्लं तर त्यात जरा माती असते, अजून पण असते, आणि मग किमतीलाही स्वस्त आहे. आणि आपल्या मिठं बंद पडायला लागली, आगर उभा बंद व्हायला लागली. शिवाजी महाराजांना ते कळालं. शिवाजी महाराजांनी काय केलं,
बारदेशातल्या मिठावर कर वाढवला. आयात निर्यात असते का नाही, तिकडनं आपल्या देशात म्हणजे स्वराज्यात येताना त्याच्यावर कर वाढवला. शिवाजी महाराज असे आहेत, शेतकऱ्याचं हित पाहणार आहेत. आपलं मीठ झालं पाहिजे, लोकांना ते खालता आलं पाहिजे, शेतकरी जगायला पाहिजे. जेव्हा आरमार बांधतायत शिवाजी महाराज, तेव्हा आरमार बांधताना पत्र लिहिली की त्याला लाकूड लागेल. मग कसं, या देशातले लाकूड उत्तम, पण कोकणातल्या पेक्षा दक्षिणेचं सागवान उत्तम, ते आणा, विकत आणा, लुटून आणू नका. आपल्या देशातल्या शेतकऱ्याकडे जर झाड असेल, जुनं झालं असेल तर जिवंत झाड मारू नका, पाडू नका. झाड जुनं झालं, जीर्ण झालं, पडलं तर त्याला, त्या शेतकऱ्याला परवानगी घ्या, हे घेऊ का आम्ही, मग नावा बांधायला ती झाड वापरा. बरं नुसतं घेऊ का नाही, त्याला पाहिजे तेवढे पैसे द्या, त्याचं समाधान होईल एवढे पैसे त्याला द्या. नाहीतर झाड उचलून न्यायचं आणि काही द्यायचं नाही, किंवा त्याला पैसे दिले म्हणायचं आणि 2 रुपयात भागवायचं. असली भानगड करायची नाही. त्याला मोबदला पुरा द्या, नाहीतर लोक म्हणतील की ह्यापेक्षा मोगल बरे. हित कोणाचं पाहतात? शिवाजी महाराज शेतकऱ्याचं पाहतात. आणि आपले देशातली झाडं तोडू नका, कारण झाड रयतेने पोटच्या मुलासारखं वाढवलेलं आहे. 2 पिढ्या 3 पिढ्या झाल्यावर त्याला फळ येतं. पूर्वी आंबा आज्यान लावायचा, नातवानं खायचा, अशी म्हण होती. आता ती कलमी आंबे आज लावली की पुढच्या वर्षी फळं येते. सोडून द्या विषय. आंबा, नारळी, पोफळी ही झाडे पाडू नका. ही 1-2 दिवसाची नव्हेत, ती 2-2 पिढ्या सांभाळावी लागतात. रयतेनं ती पोटच्या मुलासारखी जपलेली असतात. मग त्यांना दुःख होतं. म्हणजे झाडं पाडू नका, हेही शिवाजी महाराज सांग. मग हे आपल्याला कळले पाहिजेत ना, म्हणून शिवचरित्राचा अट्टहास. आणि तो अट्टहास हे भक्तराज महाराज, आपले प्रमोद बाबा त्या अर्थाने विचार करतात. काल आलते मारुती महाराज तुमतुणी येऊ शकले नाहीत, ते त्या दिवशी नव्हते, परगावी गेले होते. नारायण महाराज ते हट्ट केला, काका 25 वर्षापूर्वी, हे 25 वर्ष झाली चालू आहे शिवाजी महाराजांचं चरित्र या पद्धतीने सांगणं. काका तुम्ही शिवचरित्र सांगा, आम्ही ऐकायला बसतो. आणि सुरुवातीला 5-6 लोक होते आणि ते शिवचरित्र सुरू झालं. चातुर्मासात शिवचरित्र ऐकायला येणाऱ्यांची संख्या अनेक ठिकाणी त्यामुळं चर्चेतून वाढत जाते, एकमेकाला कळतंय. आता तुम्ही यंदा ऐकलंय, तुम्ही गेले की बोलणार. तुम्ही जेव्हा स्वतः शिक्षण संस्थेतून बाहेर पडाल तेव्हा चातुर्मासात पंढरपुरात राहिला की 4 मला असे विद्यार्थी माहिती आहेत, मी ते पण सांगतो, की जे केवळ शिवचरित्र ऐकायसाठी चातुर्मासात येऊन राहिले होते. 2 चातुर्मास केले. पहिले 2 चातुर्मास असं पाठ तुमच्यासारखं कुठंतरी राहिले होते आणि त्यातून केले. शिक्षण संस्थेचा अभ्यास पुरा झाल्यावर पुन्हा पंढरपुरात राहिले आणि चातुर्मासात फक्त शिवचरित्र ऐकलं. आणि इथून पुढचं जीवन जसं 8 दिवसाची भागवत कथा करतात तसं संगीत शिवचरित्र 8 दिवसाचं करणारे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी म्हणजे आता ते मोठे कीर्तनकार आहेत. शिवाजी महाराज झांबरे अकोला बाळापूर परिसरात आहेत, बरोबर आहेत, ते इथे शिवचरित्राला राहिलेले आहेत. दुसरे शेलार महाराज, मोहन महाराज शेलार आळंदीत आहेत, शिवचरित्र कथाच करतात. आता खूप जण आहेत. मुंडे, गोविंद मुंडे नावाचे आहेत. आता किती सांगू, संजय महाराज पाचपोर नाव ऐकून आहेत, सगळेजण ऐकून असाल. ते चातुर्मासाला राहिले तेव्हा शिवचरित्र ऐकत होते. आता भक्तराज महाराज तुम्ही रोज पाहताय, सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे. भागवत कथा करतात, रामायण करतात, वर्षभर धर्मप्रचार हेच काम करतात. ते शिवचरित्र ऐकतात. मग आपण तर नव्यानं आलेले साधक आहोत, तरुण आहोत, शिवचरित्र ऐकलं पाहिजे. तरुणांना उत्साह वाढण्यासाठी जे आहे ते शिवचरित्रात आहे. आपण एखाद्याला म्हणतो यात काही राम नाही म्हणजे ते मेषपात्र झाले, त्याचं त्याला जेवायचं सुद्धा मुश्किल झालं असं असते, गलित गात्र झालेलं. आणि मग त्याच्यात राम भरायचा असेल तर काय, त्याला ऊर्जा येण्यासाठी ऊर्जादायक गोष्टी सांगाव्या लागतात किंवा त्याला उद्बोधन करावं लागतं. आणि ते उद्बोधन शिवचरित्रात आहे. कसं आहे, दुसरं महायुद्ध झालं, सगळ्याला माहीत आहे. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्यावेळेस आपण ब्रिटिश राष्ट्राच्या अंकित होतो. ब्रिटिशांचे आपण दास होतो त्यावेळेस. त्याचाही विषय थोडक्यात बोलून टाकेन मी. आणि मग ब्रिटिशाच्या सैन्यात आपले लोक होते. मित्रराष्ट्र आणि शत्रुराष्ट्र असा संघर्ष चालू असताना जिथं ब्रिटिशांचं मित्रराष्ट्राचं सैन्य असायचं, शत्रुराष्ट्राचं सैन्य समोर आलं की युद्धाची अशी काही विचित्र परिस्थिती असेल तेव्हा ब्रिटिश आपल्या सैन्याला इंग्लिश सैन्याला बाजूला काढायचे. मराठा लाईट इन्फंट्री आता म्हणतो आपण तसं मराठा लष्कराची जी प्लाटून आहे ज्यात मराठा लोक जास्त आहेत, मराठा म्हणजे जातीनं नव्हे, मराठी सैन्यामध्ये
मराठा लाईट इन्फंट्री, गोरखा रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट अशी वेगळी नावं आहेत. पण जी मराठा लाईट इन्फंट्री आता म्हणतो तशी मराठा लष्कराची तुकडी पुढं घालायची. त्यावेळेस मित्रराष्ट्राच्या दुसऱ्या राष्ट्राने त्यांना विचारलं की जिथं आणीबाणी येते हे तुम्ही हे माणसं पुढं घालताय, याचा धोका होईल, हे तर गुलाम आहेत आपले, आणि मग युद्धात पराभव पत्करावा लागला तर काय करायचं. तेव्हा ब्रिटिशांनी दिलेलं उत्तर असं आहे की ज्या वेळी आणीबाणी येते त्यावेळी हे लोक पुढं घातले, जिथं युद्धाच्या शक्यता विजयाच्या क्षीण होतात तिथं हे लोक पुढं घातले की हे विजय संपादन करूनच येतात. कारण यांचा युद्धावेश आणि यांची युद्ध घोषणा ही विलक्षण आहे. यांची युद्ध घोषणा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि जेव्हा ती ही युद्ध घोषणा करून युद्धाला उतरतात तेव्हा यांच्या डोळ्यात लालिमा येते, लाल रंग येतो, म्हणजे काय सुडाची भावना, आणि ते विजय संपादन करूनच येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की पराभव यांना माहीतच नाही. मग अशा शिवाजी महाराजांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे का नाही. दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर त्या युद्धात ज्यांनी पराक्रम गाजवला त्यांना पदकं देतात मिलिटरीत. त्यात व्हिक्टोरिया क्रॉस हे त्यावेळेसचं सर्वात मोठं पदक होतं, सगळ्यात अत्युच्च पराक्रमाचं पदक होतं. ते वाटले म्हणजे ते त्या सैनिकांना दिले. व्हिक्टोरिया क्रॉस जिंकणारे पदक ते प्राप्त करणारे सगळ्यात जास्त सैनिक आपले आहेत. तुम्ही ते गोशवारा काढून पहा. शिवाजी महाराज असे आहेत, जगालाही आदर्श देणारे आहेत, आमच्याला तर आदर्श देणारे आहेत. आमचं जीवन ज्याला मेषपात्र व्हायचं नसेल असं वाटत असेल तर शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला म्हणजे आम्हाला ते पुढे जाणारे आहेत. हा विषय महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं, आजही आमची मिलिटरी तिथं विजय प्राप्त करते. आमच्या मिलिटरी म्हणजे मराठा सैन्याच्या प्रत्येक तुकडीला एक स्वतंत्र ध्वज असतो. तो जो ध्वज आहे त्या ध्वजावर काही तारे कोरलेले आहेत, ते एम्ब्रॉयडरी केलेले असतात सोनेरी तारांनी, सोन्याच्या तारांनी असतात. पण ते तारे म्हणजे तेवढी युद्ध आमच्या तुकडीने जिंकलेत म्हणून त्याच्यावर कोरलेले आहेत. त्यातलं एक युद्ध सांगतो, काहूनचं युद्ध आहे. अफगाणिस्तानात काहून नावाचं गाव आहे. त्या किल्ल्याच्या परिसरात मराठा लोकांची तुकडी ब्रिटिशांच्या अंकित असताना तिथं आपली होती. त्या किल्ल्यात आपली तुकडी होती मराठा लोकांची, आणि ते युद्ध करते होते. बाहेरून अफगाणांनी त्यांना वेढलं होतं आणि अनेक दिवस युद्ध चाललं, अनेक दिवस, अनेक आठवडे, अनेक महिने. किती दिवस? 180 दिवस लढाई केली. आत खायला नाही, प्यायला नाही, काही नाही. आतलं पीठ संपलं, आतलं शस्त्राची अवजारं संपली, तोफगोळा संपला, दारुगोळा संपला, तरी मराठे लढत होते. शेवटी सगळं संपल्यानंतरनं बाहेर ब्रिटिशांनी आत रसद देऊन त्यांना जगवावं अशीही परिस्थिती राहिली नाही. सगळं संपलं. बाहेरून ब्रिटिश आणि बाहेरची मराठ्यांची तुकडी त्या अफगाण लोकांचं पारिपत्य करत होती, त्यांच्यावर छापे मारून त्यांना करत होती, पण आतपर्यंत पोचत नव्हतं. तेव्हा आतल्या लोकांनी पराभव पत्करला, पण आट घातली की आम्ही आमच्याबरोबरच्या वस्तू सगळं बाहेर जाऊ. 6 महिने बरं का, खायला नाही, प्यायला नाही, पीठ संपलं, तशात ते जगले. आम्ही आमच्या वस्तूंसह बाहेर जाऊ, आम्हाला परमिशन द्या तरच तुम्हाला किल्ला ताब्यात देतो. आणि त्या अफगाणांनी मानलं, ऐकलं, दिलं. हे लष्कर जेव्हा बाहेर आलं तेव्हा केवळ डोळ्याशिवाय काहीही जिवंत दिसत नव्हतं. डोळ्यात फक्त हालचाल आहे तीच कळत होती. त्यांचे फोटो आहेत, मी तुम्हाला दाखवेन, तुम्हाला बघायला मिळाल तर ते पण पहा. एका उंटावर 2 बाजूला 2 स्वार बसून बाहेर आले, घोड्यावर बसून बाहेर आले. केवळ हाडांचा सापळा म्हणजे नुसता सापळा, हाडं, प्रत्येक हाड किती हाड्यात मोजायचे असतील तर मोजता येतील अशी सगळे, अंगावर कातडण हाडं, काहीही शिल्लक नाही. डोळे फक्त जिवंताची लक्षणं असे आहेत. आणि त्यांना सगळं झाल्यावर विचारलं, तुम्ही 6 महिने बिना अन्ना पाण्याचं कसं लढलात, काय केलं? त्यांनी सांगितलं, आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आम्ही लढू शकलो. आणि त्या काहूनला मराठ्यांनी हा काही विजय प्राप्त केला किंवा काहूनचं युद्ध जगात अद्वितीय ठरलं, त्याचा एक स्टार आमच्या मराठा तुकडीच्या त्या झेंड्यावरती कोरलेला आहे. काहून नावाचं पुस्तक आहे, कादंबरी आहे, विषय नाही, पण ते वाचा कधी मिळालं तर. हे मराठी लष्कराचं आदर्श स्थान छत्रपती शिवाजी महाराज आहे. अशा शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला अभ्यासायचं आहे.
मग शिवाजी महाराजांचा जन्म आणि बाकीच्या गोष्टी पुढचा जो विषय आहे त्या अर्थाने आपण विचार उद्याच्याला करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.